श्री स्वामी समर्थ. विविधतेने नटलेल्या आणि रंगांनी भरलेल्या श्रुतीज इको क्राफ्टमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी आपण छानशी रांगोळी दारात काढतो आणि मी जी काढली होती रांगोळी ती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. तर छानपैकी दार स्वच्छ करून आपण दारात रांगोळी काढायला सुरुवात केली आहे. तर सुरुवातीला आपण उंबऱ्यावर रांगोळी काढली आहे छोटीशी आणि त्यानंतर आपण आता खाली मेन रांगोळी काढणार आहोत. ही बॉर्डर रांगोळी आहे. नेहमीप्रमाणे दारात काढण्यासाठी अतिशय सोपी, छान, प्रत्येकाला काढता येईल अशी अगदी सोपी रांगोळी आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण एका रंगाचे डार्क कलरचे पिंक शेडचे डॉट्स टाकून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला थोडं पसरवून घ्यायचं आहे. पसरवताना थोडासा पाकळीचा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता जवळून कसा दिलेला आहे तो आकार. अशा पद्धतीने छानसा आकार द्यायचा आहे त्याला. आणि याआधी पण मी बॉर्डर रांगोळीचे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यालाही तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तेही व्हिडिओ नक्की जाऊन बघा. नक्की चॅनल चेकआउट करा. आणि ही फुलं करून झाल्यानंतर त्याचा पिंक शेडचा दुसरा कलर आपण जरा लाईट शेड त्याच्यावर टाकणार आहोत आणि तो देखील असा चमच्याच्या साहाय्याने आपण पसरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व फुले आपण करून घेणार आहोत. ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे. ट्रिक समजली की लगेच ती दिसताना पण अशी 3D सारखी छान दिसते. तर तुम्हाला ती नक्की आवडेल. त्यानंतर आपण अजून एक लाईट शेडचा डॉट टाकून घेतलेला आहे आणि या टूल्सच्या साहाय्याने आतमध्ये फुलाचा आकार दिलेला आहे. अशाच वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशन पाहण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन रांगोळीचे नोटिफिकेशन मिळत राहील. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण होत आहे. आपण छानपैकी त्याला ग्रीन कलर साईडनी देऊन पानांचा आकार आपण देणार आहोत. तर पिंकसोबत आपण जेव्हा ग्रीन कलर्स टाकतो तेव्हा ते अतिशय दिसायला सुंदर दिसतं. बघा, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने त्या टूल्सच्या साहाय्याने आपल्याला पाण्याचा आकार द्यायचा आहे आणि आपली सगळी पानं पूर्ण करून घ्यायची आहेत. तुम्हाला अशा प्रकारच्या रांगोळ्या आवडतात का? किंवा तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या या चॅनलवर बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी तुमची डिमांड पूर्ण करू शकेल. आणि मलाही लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या कुठल्या ज्या माझ्या प्रेक्षकांना आवडतात त्या मी घेऊन येऊ शकेल. त्यामुळे नक्की तुम्ही सांगा. अशा प्रकारे रांगोळी पूर्ण झालेली आहे. छानपैकी उंबऱ्यावर फुलं वाहून दरवाजाच्या पाया पडून आपली रांगोळी अशा प्रकारे पूर्ण झाली आहे. किती सुंदर गुलाबाचे फुलं दिसत आहेत बघा. तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.